हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, काही महिन्यांपूर्वी आम्ही आमच्या लग्नानंतर हिमाचल प्रदेशला व्हिजिट करण्यासाठी गेलो होतो. तर मनाली हे हिमाचल प्रदेशमधील खूप सुंदर असं हिल स्टेशन आहे, जे जवळपास 2000 मीटर म्हणजे 4500 फीट उंचावर आहे. आणि याच कारणामुळे इथे दरवर्षी सगळ्यात जास्त बर्फ पडतो आणि थंडीसुद्धा सर्वात जास्त इथेच असते. तर गाईज, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण याच व्हिडिओमध्ये मी पहिल्या दिवशी आम्ही काय काय केलं हे सगळं सांगणार आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज, पहिल्यांदा आम्ही पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचून आमचं सिक्युरिटी चेक इन करून घेतलं आणि आमची फ्लाईट 1:30 वाजता होती. तर तोपर्यंत आम्ही वेटिंग लॉबीमध्ये थोडे फोटो आणि व्हिडिओज काढत बसलो. आमच्या दोघांचा पण हा नवीन अनुभव होता, त्यामुळे आम्ही दोघेही खूप खुश होतो. ऑनबोर्डिंग झाल्यानंतर मी बायको असल्यामुळे विंडो सीट माझीच होती आणि हा पहा यांचा चेहरा. आणि फ्लाईट थोडी लेटच म्हणजे 2 वाजता टेक ऑफ झाली आणि आमच्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास सुरू झाला. आणि वरून हा सुंदर नजारा आम्हाला पाहायला भेटला. आणि त्यांना काही झालं नाही, परंतु उच्च हवेच्या दाबामुळे माझे कान खूप दुखायला लागले. तर काही 1:30ची फ्लाईट होती आणि आम्ही साधारणतः 2 तासानंतर म्हणजेच पहाटेच्या 4च्या आसपास आम्ही चंदीगड एअरपोर्टला पोहोचलो. तर यांनी आधीच बुकिंग करून ठेवलं होतं, तर कॅब आमचा वेट करत थांबलेली होती आधीच. आणि कॅब ड्रायव्हर हाच आमचा पूर्ण प्रवासात गाईड असल्यामुळे तो आम्हाला सर्व दाखवणार होता. आणि दमल्यामुळे आम्ही कॅबमध्ये बसल्या बसल्या लगेच झोपी गेलो आणि कधी कुल्लू आलं आम्हाला कळालंही नाही. तर आम्ही डोळे उघडले आणि हा विलक्षण नजारा आम्हाला पाहायला भेटला. अगदी स्वर्गात आल्यासारखं आम्हाला वाटलं. गाईडने सांगितलं की इथे थोडा वेळ थांबू, कारण इथे रिव्हर राफ्टिंग आणि इतर ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या. पण त्याआधी रस्त्यात आम्ही पांडव डॅमला थांबलो होतो. तर हा डॅम बियास नदीवर बांधलेला असून तो 76 मीटर म्हणजेच 249 फीट उंच आहे. 1977 मध्ये या डॅमचे उद्घाटन झाले होते. ही सगळी माहिती आम्हाला आमच्या गाईडनीच दिली. नाउ वीडियो स्टार्ट. ऐसे हाय कर दो वीडियो में. हाय. तो क्या नाम भैया आपका? आपका मैम? ओके, कहाँ से आप लोग? अहमदनगर, महाराष्ट्र. ओके, फर्स्ट टाइम आए कुल्लू मनाली. रिवर राफ्टिंग भी फर्स्ट टाइम कर रहे हो? ओके, तो वेलकम करें आप दोनों का. तो वेलकम है आप दोनों का. ओके. तर गाईज, हा आमचा रिव्हर राफ्टिंगचा पहिलाच अनुभव होता. आम्ही लवकर पोहोचल्यामुळे जास्त पर्यटक नव्हते, त्यामुळे आम्हाला जास्त वेळ रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेता आला. पाणी खूपच जास्त थंड होते आणि रिव्हर राफ्टिंगच्या पॅकेजमध्ये राफ्टिंग आणि एक गाईड इन्क्लूड होता. तर रिव्हर राफ्टिंगचे 5000 रुपयाचे पॅकेज होते आणि साधारणतः आम्ही 1 ते 1.5 तास रिव्हर राफ्टिंग केली. आणि जर तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज काढायचे असतील तर गोप्रोसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात, जे की जवळपास 1000 ते 1200 पर्यंत असतात. आपण रिव्हर राफ्टिंग करताना आपल्या मोबाईलमध्ये फोटोज किंवा व्हिडिओज काढू शकत नाहीत, कारण मोबाईल पाण्यात पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कुल्लूमध्ये रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊन आणि छान अशा आठवणी साठवून आम्ही मनालीकडे निघालो, जिथे आम्ही निशिता रिसॉर्टमध्ये 3 दिवस राहणार होतो. मनालीकडे जाताना पुढचा छान असा निसर्ग आणि गाडीत लावलेले 90चे सॉन्ग हे कॉम्बिनेशन काही वेगळेच हिट होत होते. आणि आम्हाला मनालीची प्रचंड अशी ओढ लागली होती आणि आम्ही नजर जाईल तिथपर्यंत फक्त बर्फ शोधत होतो. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दी व्लॉग. तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये.